पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अनाथादिना कारणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे. दया वर्णिता शिनली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, समर्थांनी या श्लोकामध्ये भविष्य सांगितलेलं आहे, पुढे होणारी गोष्ट सांगितलेली आहे. आतापर्यंत झालेल्या 9 अवतारांचं भगवंताच्या एका घटनेच्या माध्यमातून समर्थांनी वर्णन केलं. आणि या श्लोकामध्ये पुढे होणारा जो 10वा अवतार, ज्याला कलंकी अवतार म्हणतात किंवा कलकी अवतार असं म्हणतात, दोन्ही पद्धतीने म्हटलं जातं, त्याबद्दल समर्थ या ठिकाणी बोलतात. समर्थ म्हणतात की अनाथादिना कारणे जन्मत आहे. परमात्मा कोणाकरता जन्माला येतो, अवताराला येतो, याचं वर्णन बऱ्याच वेळा झालेलं आहे. आणि दीन आणि अनाथ अध्यात्माच्या दृष्टिकोनातून कोणाला म्हणायचं, याचंही बऱ्याच वेळा आपली चर्चा पाठीमागे होऊन गेलेली आहे. त्यामुळं आता त्याविषयी परत बोलायची काही आवश्यकता नाही. अनाथ या शब्दाचा अर्थ या जगामध्ये माझा कोणीही नाही परमात्म्याशिवाय, अशी ज्याची धारणा असते त्याला अनाथ म्हटलेलं आहे. आणि दीन या शब्दाचा अर्थ संपूर्णपणे लीनता भगवंताच्या ठिकाणी धरून स्वतःचं कोणत्याही प्रकारचा मोठेपणा जो अंतःकरणात बाळगत नाही, त्याला दीन म्हटले आहे थोडक्यामध्ये व्याख्या. तेव्हा असे जे असतात त्या भक्तांच्या करता परमात्मा जन्माला येतो. समर्थ म्हणतात अनाथादिना कारणे जन्मत आहे, आणि कलंकी पुढे देव होणार आहे. पुढं म्हणजे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये देव एक शेवटचा 10वा अवतार घेणार आहे. कारण 10 अवतार सांगितलेले आहेत मुख्य, त्यातला एक शिल्लक उरलेला आहे, आणि तो म्हणजे कलंकी अवतार आहे. तो होणार आहे, अजून झालेला नाही. तो कुठं होईल, काय होईल, याबद्दल बऱ्याच विद्वानांची वेगवेगळी मतं सांगितलेली आहेत. काही ठिकाणी संबलपूर असं गावाचं नाव सांगितलं आहे, संबलापूर म्हटलेलं आहे. आता हे संबळपूर जे आहे ते या नावाची क्षेत्र 2-3 ठिकाणी आहेत भारतामध्ये. बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशात आहे. नेमकं संबळपूर कोणतं हे आता निश्चित सांगू शकत नाही आपण. नामदेवरायांनी त्याचं वर्णन करताना सुद्धा संबळपूर असं सांगितलेलं आहे. नामदेवरायांनी आईचं नाव सावित्री आणि जसराज असं वडिलांचं नाव सांगितलेलं आहे त्या कलंकी अवताराचं. तर जगन्नाथपुरीचे जे काही संत होऊन गेले, त्या एका महात्म्याने त्याचं वेगळंच काहीतरी नाव सांगितलेलं आहे. तेव्हा अशी काही नावाबद्दल, ठिकाणाबद्दल भेद असतील विद्वानांच्या मध्ये, परंतु 10वा अवतार होणार ह्याच्यामध्ये मात्र काही तिळ मात्र शंका नाही. सगळ्या पुराणाने आणि सगळ्या संतांनी ते वर्णन करून ठेवलेलं आहे. तेव्हा हा असणारा जो आहे तो कलंकी अवतार आहे. हा कशाकरता होणार आहे, तर त्याचं कारण जर बघितलं तर सध्या सुरू असणारा आहे जे कलियुग आहे. आपल्या धर्मामध्ये 4 युगांची संकल्पना आहे: कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. त्यातली 3 युग संपलेली आहेत, आणि 4थं जे शेवटचं आहे ते कलियुग आता सुरू आहे. पाठीमागे जे 3 युग होऊन गेली, या 3ही युगामध्ये भगवंताचे अवतार झालेलेच होते. परंतु त्या 3 युगांच्या मध्ये आणि कलियुगामध्ये फार मोठं अंतर आहे, महद अंतर आहे. कोणतं अंतर आहे, तर कलियुग जे आहे हे पूर्ण पापरूपी आहे, पापमूर्ती आहे तो कली. ज्या वेळेला अर्जुनाला त्या कलिपुरुषाचं दर्शन झालं शेवटीच्या काळामध्ये अवतार समाप्तीच्या वेळेला, त्यावेळेला त्या कलिपुरुषाची एक रेखाटणी चित्र, काल्पनिक चित्र असं केलेलं आहे की तो काळा कभिन्न असा उंचच्या उंच धिपाड पुरुष आहे. संपूर्ण ज्याच्या अंगावरती पूर्ण केस आहेत, ज्याचा चेहरा अतिशय उग्र, क्रूर आणि राक्षसी चेहरा आहे. आणि त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या एका हातामध्ये जीभ धरलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं जननेंद्रिय धरलेलं आहे, गुप्तेंद्रिय धरलेलं आहे. हे बघितल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटलं. अर्जुन म्हणला, भगवंता हा काय प्रकार आहे, याने जीव आणि ते गुप्तेंद्रिय हातामध्ये का धरलेलं आहे? तेव्हा भगवंतांनी त्याचं कारण सांगितलं. अर्जुना, हे जे कलियुग सुरू होणार आहे ना, या कलियुगामध्ये माणसाचं जे अधपतन होणार आहे, ह्या 2 गोष्टीमुळेच होणार आहे.
माणसाच्या सर्व विनाशाला कारण या दोन गोष्टी असणार आहेत. कोणत्या? जीव आणि गुप्तेंद्रिय. या दोन गोष्टीत माणसाचं अधपतन करतील. म्हणजे कसं? तर कलियुगामध्ये माणसाचा खाण्यावरती ताबा राहणार नाही. मान्य आहे, कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. अन्न शरीरात घातल्याशिवाय शरीराची ऊर्जा शक्ती टिकून राहत नाही. अन्न हे शरीराला कलियुगामध्ये इतर युगापेक्षा प्राधान्यानं गरजेचं आहे. कारण रक्तमय प्राण, मांसमय प्राण, अस्थिमय प्राण असं पाठीमागच्या युगामध्ये होते. म्हणजे अन्न नसलं तरी चालायचं. काही काही वर्ष माणसं बिना अन्न पाण्याची तपश्चर्या करत होते. पण कलियुगामध्ये जीव हा अन्नमय आहे. त्यामुळं माणसाला अन्नाची गरज कलियुगात जास्त आहे. परंतु ते अन्न खात असताना काय खावं, कुठं खावं, कसं खावं, कोणाचं खावं आणि किती खावं, या कोणत्याच गोष्टीवरती माणसाचा निर्बंध राहिलेला नाही आहे. जे शास्त्राने खाऊ नको म्हणून सांगितले ते आवर्जून खाणार. जिथं खाऊ नको म्हणून सांगितले तिथं मुद्दाम खाणार. किती खावा म्हणून सांगितले त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त खाणार. म्हणजे माणसाचा जिभेवरती ताबा राहिलेला नाही. जिभेला जे रुचकर वाटेल, जिभेला जे गोड वाटेल, जिभेला जे आवडेल तेच खाणार. ते आरोग्याकरता योग्य आहे का अयोग्य आहे, धर्मशास्त्रानं त्याला निषिद्ध मानलंय का योग्य मानलंय, ह्याचा विचार मनुष्य करणार नाही. सगळं बाजूला गुंडाळून ठेवून जे रुचकर वाटतंय तेच खाणार. हे जिभेवरचं अनियंत्रितपणा आहे. आणि जिभेची दुसरी गोष्ट आहे बोलणं. बोलण्यावरती माणसाचा कलियुगामध्ये ताळतंत्र राहणार नाही आहे. कारण का? तर या कलियुगामध्ये कोणालाच कोणाची मर्यादा नावाची वस्तू शिल्लक राहिलेली नाही. शिष्यांना गुरुची मर्यादा नाही, मुलांना आईबापाची मर्यादा नाही, स्त्रीला पतीची मर्यादा नाही, सामान्य लोकांना राजाची मर्यादा नाही. कोणीच कोणाची मर्यादा ठेवत नाही. कोण कोणाला कसं पाहिजे तसं बोलतोय. अनिर्बंध अशा प्रकारचं बोलणं हे जिभेमुळं होतं. ह्या दोन गोष्टी जिभेच्या आहेत. एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे बोलणं. हे दोन्ही अधोगतीकडे असल्यामुळं या जिभेमुळं माणसाचा सर्वनाश हा कलियुगामध्ये होणार आहे. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी कलियुगामध्ये माणसाच्या विषय भोगावरती नियंत्रण राहणार नाही. अमर्याद आणि पशुतुल्य विषय भोग मनुष्य या कलियुगामध्ये घेऊ शकतो. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, विधीने सेवन विषय त्यागाचे समान. ब्रह्मचारी कुणाला म्हणायचं हे सांगत असताना तुकाराम महाराजांनी फार गोड सांगितलेलं आहे. फक्त लग्न न केलेला त्यालाच ब्रह्मचारी म्हणावा असं नाही म्हटले. मग लग्न करून संसार प्रपंच करून मुलं बाळ होऊन सुद्धा तो ब्रह्मचारी होऊ शकतो. म्हणे कसं काय? तर महाराज सांगतात, विधीने सेवन, विषयाचा भोग घ्यायचा तो सुद्धा शास्त्र आणि विधी या नियमाचं पालन करून, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेल्या वेळी आणि शास्त्राने जितकं सांगितलंय तितकं जर विषय सेवन केलं तर मनुष्य ब्रह्मचर्याचा जो काही असणारा अधिकार आहे तो त्या माणसाला, संसारी माणसाला सुद्धा प्राप्त होतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या बद्दल आक्षेप घेतात लोक की 2 बायका तुकाराम महाराजांना होत्या, पूर्ण संसारामध्ये बुडलेले होते आणि ते महात्मे कसे काय? तर त्याचं कारण हे आहे की विषय भोगामध्ये लिप्त झालेलं होतं, मन त्यांचं गुंतलेलं नव्हतं. अशा प्रकारचं या कलियुगामध्ये माणसावरती विषयाचं अनियंत्रितपणानं त्या ठिकाणी प्रभाव आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीनं कसा वाटेल तसा विषय भोग घेण्यामध्ये मनुष्य रममाण झालेला आहे. माणसाला सध्या नातं कळत नाही आहे. आपण कोण कोणाचे कोण आहोत या नात्याबद्दलचा विसर पूर्णपणे पडलेला आहे. फक्त मी आणि माझं सुख एवढाच माणसाच्या बुद्धीमध्ये विचार झालेला आहे. माझी आई, माझे बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझे संबंधित यांच्या सुखाचा मला विचार करायला पाहिजे असं माणसाला वाटतच नाही सध्या. फक्त माझं आणि मी. आताच्या सध्याच्या लहान पिढीतली मुलं जर आपण बघितली, लहान मुलं, त्या मुलांचं निरीक्षण करून बघा आपण, आपल्या लक्षात असं येईल की आत्ताच्या 2-4-5 वर्षामध्ये जन्माला आलेली मुलं आहेत ती किती आत्मकेंद्रित झालेली आहेत. म्हणजे फक्त मला पाहिजे, फक्त माझं, फक्त मी, कुणाला देणार नाही, कुणाला जवळ घेणार नाही, कुणाचा त्या ठिकाणी मला संबंध नको, सगळं जे आहे ते माझं आणि मला, अशा प्रकारची लहान मुलांची वृत्ती सध्या दिसायला लागलेली आहे. याचं कारण काय आहे? तर त्या पिढीवरती कलीचा विशेष प्रभाव आपल्याला जाणवतो. पूर्वीच्या आमच्या लहानपणीच्या काळामध्ये
भाऊ बहिणीमध्ये किती प्रेम होतं, किती जिव्हाळा होता, किती नातं होतं. शाळेमध्ये जर एखाद्या मोठ्या बहिणीला जर काही खाऊ मिळाला शाळेमध्ये, तर ती न खाता घरी आणून आपल्या लहान भावंडांना देऊन मग त्यातनं वाटणीनं खायची. एवढं प्रेम होतं. तो काळ गेला आणि आता फक्त माझं आणि मला हेच राहिलेलं आहे. म्हणजे हा मीपणा, हा स्वकेंद्रितपणा हे माणसाच्या सर्वनाशाचं कारण आहे. कल्पना अशी करा, माझ्या कुटुंबामध्ये मी जर माझ्याच फक्त सुखाचा विचार करत असेल, तर माझ्या बायकोने तिच्या स्वतःच्या सुखाचा विचार का करू नये? तिनं माझ्या सुखाचा विचार का करावा? माझ्या मुलाने मग माझा विचार का करावा बाप म्हणून? त्यांनी त्यांच्या सुखाचा विचार का करू नये? म्हणजे प्रत्येकाला असं जर वाटत असेल, तर मग कोणासाठी कोण काय करणार आणि कोणासाठी कोण त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये प्रेम जिव्हाळा ठेवणार? तर अशा प्रकारचं जीवन हे कलियुगामध्ये, कौटुंबिक जीवन हे उद्ध्वस्तित झालेलं आहे. सामाजिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण सर्व गोष्टी बाहेरच्या पाहतो, ऐकतो, किती वर्णन करावं आणि किती सांगावं. तेव्हा हा सगळा प्रभाव कलीचा आहे. एवढ्यावरतीच थांबलं नाही, तर कलियुगामध्ये धर्माचं सुद्धा वाटोळं झालेलं आहे. कलिचियामुळे झाले धर्माचे वाटोळे, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालं? खरा धर्म आहे तो बाजूला राहिला आणि धर्माचा बाजार चाललेला आहे सगळीकडं. आमच्या लहानपणी धार्मिक कार्यक्रम खूपच कमी व्हायचे. खूप कमी म्हणजे फार कमी व्हायचे. गावातून एखादा सप्ताह वर्षातनं असायचा. आता आमच्या सांगलीसारख्या शहरामध्ये 60 ते 70 सप्ते होतात वर्षातनं, वेगवेगळ्या ठिकाणचे जर विचार केला तर. म्हणजे धार्मिकता एवढी वाढलेली आहे. म्हणजे आपण पुण्यवान झालो का असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तर अजिबात नाही. कारण का? तर धर्माचा सगळा बाजार झालेला आहे. सगळं अर्थकेंद्रित अशी सगळ्या अवस्था झालेली आहे. प्रत्येकाला स्वतःचा पैसा, स्वतःची संपत्ती, स्वतःचा असणारं मोठेपण, याच्यासाठी प्रत्येकजण धर्माचा वापर करायला लागलेला आहे. अगदी साधू संत म्हणून घेणारे सुद्धा त्या भविष्य मालिकेमध्ये असं सांगितलंय की खरे जे साधू आणि संत आहेत ते कुठंतरी अध्यात्माच्या विचारामध्ये गुप्त अशा प्रकारचे राहतील कलियुगामध्ये. आणि संतांचं रूप घेतलेले जे ढोंगी आहेत की मी साधू आहे, मी संत आहे, मी महाराज आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं म्हणून जगामध्ये ढोंग मिरवणाऱ्यांचा सुळसुळाट फार वाढेल. आता तीच अवस्था आपल्याला बघायला मिळायला लागलेली आहे. खरे साधू महात्मे आज भेटणं फार दुर्मिळ झालेलं आहे आणि ढोंगी साधूंचा सुळसुळाट फार झालेला आहे. म्हणून धर्म प्रत्यक्षात आपल्याला वाढलेला दिसतो, पण त्या धर्माच्या बुडाशी अधर्मच अशा प्रकारचा वाढीला लागलेला आहे. निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म अशा प्रकारची भक्ती आता कुठं राहिलेलीच नाही. मग ती कोणाची असो द्या, अगदी कीर्तनकार असोत, प्रवचनकार असोत, किंवा मोठमोठे महाराज असोत, अधिकारी असोत, पदाधिकारी असोत, गादीचे अधिकारी असोत, कोणी असोत, त्यांच्यामध्ये धर्म ही भावनाच राहिलेली नाही. संपूर्ण त्याचा नायनाट होऊन सगळं स्वकेंद्रित अशा अवस्था झालेली आहे. इत्यादी पद्धतीनं सगळ्या बाजूने या कलियुगामध्ये सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत भगवंताने निर्माण केलेल्या, त्या सर्व गोष्टींचा नाश झाल्यामुळं त्या ठिकाणी पृथ्वीला त्या सगळ्या पापी लोकांचा भार होतो आणि तो भार न सहन झाल्यामुळं ती भगवंताला दया याचना करते की देवा, आता या पापी लोकांचं ओझं मला सहन होत नाही, तेव्हा तुम्ही या आणि माझ्यावरचा बोजा काहीतरी कमी करा. असं म्हटल्यानंतर परमात्मा येतो हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा या कलियुगामध्ये चढत्या क्रमानं अधर्माचा सुळसुळाट फार वाढायला लागलेला आहे. पापाचं त्या ठिकाणी शीग भरत आलेली आहे आणि निश्चितपणानं परमात्मा थोड्याच अवधीमध्ये अवतार घेणार हे नक्की आहे. आणि तो अवतार कोणता असेल तर समर्थ म्हणतात, कलंकी पुढे देव होणार आहे. कलंकी या रूपानं तो अवतार घेणार आणि काय करणार तर त्या ठिकाणी सर्व अधर्माचे असणारी काही पाळंमुळं आहेत ती सगळी खणून काढणार, अधर्मी लोकांचा सर्व बाजूने निपात करणार आणि खरोखरच निष्ठावंत आहेत, खरोखर भगवत भक्त आहेत, खरोखर नामावरती ज्यांचं प्रेम आहे, तीच लोक या कलियुगामध्ये जिवंत राहतील. बाकीच्यांचा समूळ नाश या ठिकाणी परमात्मा करणार हे निश्चित आणि निश्चित आणि निश्चित त्रिवार निश्चित आहे, संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अशा पद्धतीनं हा अवतार होणार आणि त्या ठिकाणी धर्माची पुनर्स्थापना करून परमात्मा या पृथ्वीवरती पुन्हा धर्माची गुढी उभा करणार हे नक्की आहे. म्हणून कलिंगी पुढे देव होणार आहे समर्थ म्हणतात. अशा भगवंताचं वर्णन करत असताना
जया वर्णिता शिनली वेदवाणी. वेदवाणी सुद्धा म्हणजे वेदाची सुद्धा वाचा शिनली त्या परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करत असताना असा हा सर्व सत्ताधीश सर्व शक्तिमान असणारा सर्वे सर्वा या विश्वाचा असणारा तो परमात्मा महाराज म्हणतात की त्याला जे अनुसरलेले आहेत, त्याला जे शरण गेलेले आहेत, त्या भक्तांचा मात्र तो कधी त्या ठिकाणी त्याचा त्याग करत नाही किंवा त्यांची उपेक्षा करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात नोपेक्षी कदा देवभक्ता अभिमानी. असा भक्तांचा अभिमानी असणारा परमात्मा, त्याचं वर्णन समर्थाने या श्लोकामधून अशा पद्धतीने केलेलं आहे. तेव्हा मंडळी हे चिंतन आजचं या श्लोकाचं आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्या असणाऱ्या व्हिडिओची या चॅनलची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. नमस्कार. रामकृष्ण हरी.